नमस्कार. इंग्रजी शिकूया या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत. तर त्या गोष्टीचे नाव आहे द टू वुल्फ्स. वुल्फ म्हणजे एक लांडगा आणि हे वुल्फ्स हे वुल्फचं प्लुरल आहे, म्हणजे अनेकवचनी आहे. याचा अर्थ होतो अनेक लांडगे किंवा दोन लांडगे. येथे टू हा अंक दिल्यामुळे दोन लांडगे असा अर्थ होतो, पण येथे कितीही असू शकतात. या गोष्टीमध्ये आणखी एक गोष्ट दडलेली आहे, जी की आजोबांनी त्यांच्या ग्रँडसनला म्हणजेच त्यांच्या नातवाला सांगितलेली आहे. ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. इन अ रिमोट विलेज नेस्टल्ड बिटवीन डार्क फॉरेस्ट. एका दुर्गम खेड्यात दाट जंगलाच्या कुशीमध्ये वसलेल्या गावात देअर लिव्ड अन ओल्ड चेरोकी ग्रँडफादर नोन फॉर हिज विजडम. तिथे एक वृद्ध आजोबा राहत होते, जे त्यांच्या जीवन अनुभवातून मिळणारी समज जी होती त्यासाठी प्रसिद्ध होते. पीपल ट्रॅव्हल्ड फ्रॉम डिस्टंट लँड्स टू सीक हिज काउन्सिल. लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी दूरदूरच्या देशातून येत असत. फॉर ही सीम्ड टू अंडरस्टँड द ह्युमन हार्ट बेटर दॅन एनीवन. कारण त्या लोकांना वाटायचे की ते मानवी मन इतर कोणापेक्षाही अधिक समजून घेतात. वन इव्हिनिंग. एके दिवशी सायंकाळी हिज यंग ग्रँडसन केम टू हिम. त्यांचा तरुण नातू त्यांच्याकडे आला. हिज फेस ट्विस्टेड विथ अँगर अँड टीयर्स स्ट्रीमिंग डाऊन ही चीक. त्याचा चेहरा रागाने भरलेला होता आणि त्याच्या गालावरून अश्रू वाहत होते किंवा तो रडत होता. ग्रँडफादर, द बॉय सेड. आजोबा, मुलगा म्हणाला. हिज व्हॉइस चेकिंग. तो थरथरत्या आवाजात म्हणाला. आय एम सो अँग्री टुडे ॲट स्कूल. अनादर बॉय इम्बॅरेस्ड मी इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. मला खूप राग आला आहे. आज शाळेमध्ये एका मुलाने सगळ्यांसमोर माझा अपमान केला किंवा मला लज्जित केले. ही टोल्ड लाईज अबाउट मी, मेड द अदर चिल्ड्रन लाफ ॲट मी. त्याने माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या, इतर मुलांना माझ्यावर हसवले. अँड व्हेन आय ट्रायड टू डिफेंड माय सेल्फ द टीचर ब्लेम्ड मी इनस्टेड. आणि जेव्हा मी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिक्षकांनी मलाच दोष दिला. इट्स नॉट फेअर. तो पुढे म्हणाला, हे बरोबर नाही. आय हेट हिम. मला त्यांचा तिरस्कार आहे किंवा मला अत्यंत दुःख वाटत आहे. आय वॉन्ट टू हर्ट हिम द वे ही हर्ट मी. त्यांनी मला जसे दुखावले तसे मलाही त्यांना दुखवायचे आहे. द ओल्ड मॅन लिसन्ड क्वाइटली, देन जस्चर्ड हिज ग्रँडसन टू सीट बिसाइड हिम बाय द फायर. वृद्ध आजोबा शांतपणे ऐकत होते. नंतर त्यांनी त्यांच्या नातवाला आगीच्या शेजारी बसण्यासाठी इशारा केला. द फ्लेम्स क्रॅकल्ड अँड डान्स्ड ॲज डार्कनेस फेल अराउंड देम. जसजशी अंधाराची चादर आसपास पसरत गेली तसतशी ज्वाला आणखी प्रखर होऊन नाचू लागल्या आणि त्यांच्या प्रकाशात रात्रीला आणखी जिवंतपणा आला आहे असं वाटू लागलं. लेट मी टेल यू अ स्टोरी, द ग्रँडफादर बिगॅन, हिज व्हॉइस जेंटल बट फर्म. मी तुला एक गोष्ट सांगतो, आजोबा ठाम पण सौम्य आवाजात म्हणाले. अ फाईट इज गोइंग ऑन इनसाइड मी, अ टेरिबल फाईट बिटवीन टू वुल्फ्स. माझ्या आत म्हणजेच माझ्या मनामध्ये एक लढाई किंवा भांडण सुरू आहे. दोन लांडग्यामधील भयानक भांडण किंवा लढाई. द बॉयज अँगर मोमेंटरली फॉरगॉटन. ही लीन्ड क्लोजर क्युरियस. नातवाचा राग क्षणभर विसरला. उत्सुकतेने तो अधिक जवळ सरकला. वन वुल्फ, द ग्रँडफादर कंटिन्यूड, इज इव्हिल. एक लांडगा. आजोबा पुढे म्हणाले, खूप वाईट आहे. ही इज अँगर, एन्व्ही, जलसी, सॉरो, रिग्रेट, ग्रीड, ॲरोगन्स, सेल्फ पिटी, गिल्ट, रिझेंटमेंट, लाईज, फॉल्स प्राईड, सुपिरियॉरिटी अँड इगो. तो लांडगा. राग, ईर्ष्या, मत्सर, दुःख, पश्चाताप, लोभ, गर्व, आत्मदया, अपराधभाव, द्वेष, खोटेपणा, खोटा अभिमान, श्रेष्ठत्वाची भावना आणि अहंकारी आहे असं आजोबा नातवाला सांगतात. ही पॉज्ड, पोकिंग द फायर विथ अ स्टिक, सेंडिंग स्पार्क स्पायरलिंग इन टू द नाईट स्काय. आजोबा थोडा वेळ थांबले आणि काठीने ती आग ढकलली किंवा उचकली. त्यामुळे त्या आगीतून ठिणग्या वर येत होत्या. इथे असं सांगितलं आहे की रात्रीच्या आकाशात त्या उडू लागल्या किंवा उडून जात होत्या. द अदर वुल्फ इज गुड. जो दुसरा लांडगा होता तो खूप चांगला आहे असं आजोबा सांगतात. ही इज जॉय, पीस, लव, होप, सेरेनिटी, ह्युमिलिटी, काइंडनेस, बेनेवलन्स, एम्पथी, जेनेरॉसिटी, ट्रूथ, कंपॅशन अँड फेथ. जो दुसरा लांडगा होता तो आनंदी, शांत, आशा, मानसिक शांतता, नम्रता, दयाळूपणा, सद्भावना, सहानुभूती, उदारता, करुणा आणि श्रद्धाळू आहे असं आजोबा नातवाला सांगतात. द बॉय थॉट फॉर अ मोमेंट, वॉचिंग द फ्लेम्स. क्षणभर मुलगा त्या
आगीच्या ज्वालांकडे पाहत विचार करत बसला. देन ही लुक्ड अप ॲट हिज ग्रँडफादर विथ वाईड आईज. त्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळंच तेज आलं आणि तो आजोबांकडे पाहत होता किंवा पाहत राहिला. विच वुल्फ विन्स ही आस्क्ड. मग कोणता लांडगा जिंकतो? त्याने आजोबांना आश्चर्याने विचारले किंवा तो आजोबांना आश्चर्याने विचारतो. द ओल्ड चेरोकी लुक्ड इन टू द ग्रँडसन्स आईज अँड विथ अ नोविंग स्माईल रिप्लाइड, द वन यू फीड. वृद्ध चेरोकी आजोबांनी त्यांच्या नातवाच्या डोळ्यात पाहिलं आणि सर्व काही समजल्यासारखे स्मितहास्य करत म्हणाले किंवा त्यांनी उत्तर दिले, ज्याला तू अन्न घालतोस तो किंवा ज्याला तू प्रतिसाद देतोस तो. द बॉय सॅट इन सायलेन्स लेटिंग द वर्ड्स सिंक इन. मुलगा शांतपणे बसून राहिला. त्या शब्दांचा अर्थ त्याच्या मनामध्ये खोलवर रुजला. हिज ग्रँडफादर प्लेस्ड अ वेदर्ड हँड ऑन हिज शोल्डर. आजोबांनी त्यांचा जुना किंवा हवामानामुळे झिजलेला हात त्याच्या खांद्यावर ठेवला. यू सी माय चाइल्ड, दिस सेम फाईट इज गोइंग ऑन इनसाइड यू अँड इनसाइड एव्हरी पर्सन हू वॉक्स धिस अर्थ. हे बघ माझ्या बाळा, यासारखीच लढाई तुझ्या मनामध्येही सुरू आहे किंवा तुझ्या आतही हाच संघर्ष चालू आहे आणि पृथ्वीवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आत सुद्धा हाच संघर्ष चालू आहे, असं आजोबा नातवाला सांगतात. राईट नाऊ यू आर फीडिंग द इव्हिल वुल्फ. ते पुढे म्हणतात की सध्या तू वाईट लांडग्याला अन्न घालतोस किंवा प्रोत्साहन देत आहेस. विथ एव्हरी अँग्री थॉट अबाउट दॅट बॉय, with every plan for revenge, with every moment you spend dwelling on the hurt and unfairness, you make that wolf stronger. ते पुढे त्याला म्हणतात की त्या मुलाच्या प्रत्येक रागीट विचाराने, बदला घेण्याच्या प्रत्येक योजनेसह तू ज्या क्षणी त्या दुःखांवर आणि अन्यायावर विचार करत राहतोस, त्या प्रत्येक क्षणी विचारांना अधिक बळकट करतोस, आजोबा असं नातवाला सांगतात. But grandfather, the boy protested, he hurt me, doesn't that matter, should I just let him treat me badly? पण आजोबा, मुलगा आक्षेप घेत म्हणाला, त्याने मला दुखावले, याचा काही फरक पडत नाही का? मी त्याला माझ्याशी वाईट वागू द्यावे का? असं मुलगा आजोबांना विचारतो. द ओल्ड मॅन नॉडेड थॉटफुली, स्टँडिंग अप फॉर युअर सेल्फ अँड फीडिंग द इव्हिल वुल्फ आर नॉट द सेम थिंग. आजोबांनी विचारपूर्वक मान हलवली. स्वतःसाठी उभे राहणे आणि दुष्ट लांडग्याला खायला घालणे म्हणजेच वाईट विचारांना प्रोत्साहन देणे, या दोन्ही गोष्टी सारख्या नाहीत किंवा एकच नाहीत. यू कॅन बी स्ट्रॉंग विदाऊट बीइंग क्रुएल. तू क्रूर न होता मजबूत राहू शकतोस, असं आजोबा नातवाला सांगतात. यू कॅन प्रोटेक्ट युअर सेल्फ विदाऊट सिकिंग रिवेंज. तू बदला न घेता स्वतःचे संरक्षण करू शकतोस, असं आजोबा नातवाला सांगतात. यू कॅन स्पीक ट्रूथ विदाऊट स्प्रेडिंग हेट्रेड. तू द्वेष न पसरवताही खरं बोलू शकतोस, असं आजोबा नातवाला सांगतात. ही पिक्ड अप टू लॉक्स अँड प्लेस्ड देम ऑन द फायर. त्यांनी म्हणजेच आजोबांनी 2 जळत असलेली लाकडे उचलून आगीत टाकली किंवा ढकलली. द इव्हिल वुल्फ इज हंग्री फॉर युअर एनर्जी, युअर पीस, युअर हॅपीनेस. पुढे आजोबा नातवाला असं सांगतात की वाईट लांडगा किंवा वाईट विचार तुझी ऊर्जा, तुझी शांतता आणि तुझा आनंद हिरावून घ्यायला भोकेले आहेत. व्हेन यू फीड हिम ही ग्रोज पॉवरफुल. जेव्हा तू त्याला खायला घालतोस किंवा प्रोत्साहित करतोस तेव्हा तो शक्तिशाली होतो, असं आजोबा नातवाला सांगतात. ही कंट्रोल्स युअर थॉट्स, डिस्टर्ब युअर स्लीप, पॉयझन्स युअर रिलेशनशिप अँड क्लाउड्स युअर जजमेंट. पुढे आजोबा सांगतात की तो तुझे विचार नियंत्रित करतो, तुझी झोप बिघडवतो, तुझे नातेसंबंध खराब करतो किंवा विषारी करतो आणि तुझी निर्णय घेण्याची जी क्षमता आहे किंवा विवेक आहे तो कमी करतो. ही मेक्स यू सी एनिमीज एव्हरीवेअर अँड ट्रस्ट नोवेअर. पुढे आजोबा असं सांगतात की तो तुला सर्वत्र शत्रू दिसायला लावतो आणि कुणावरही विश्वास ठेवू देत नाही. द ग्रँडफादर पिक्ड अप अनादर स्टिक. मग आजोबांनी दुसरी काठी उचलली. बट व्हेन यू चूज टू फीड द गुड वुल्फ, व्हेन यू चूज फॉरगिव्हनेस ओव्हर रिझेंटमेंट, अंडरस्टँडिंग ओव्हर जजमेंट, कंपॅशन ओव्हर क्रुएल्टी, दॅट वुल्फ ग्रोज स्ट्रॉंगर. पण जेव्हा तू चांगल्या लांडग्याला अन्न देतोस किंवा चांगल्या विचारांना प्रोत्साहन देतोस, म्हणजे कटुतेऐवजी क्षमा, म्हणजेच वाईट वागण्याऐवजी क्षमा, न्यायाऐवजी समजूत, क्रूरतेऐवजी करुणा निवडतोस, तेव्हा ते विचार किंवा तो लांडगा अधिक बळकट होतात, असं आजोबा नातवाला सांगतात. अँड अ स्ट्रॉंग गुड वुल्फ डझंट इग्नोर द इव्हिल वुल्फ ऑर प्रिटेंड ही डझंट एक्झिस्ट. आणि मजबूत चांगला लांडगा किंवा चांगले प्रगल्भ विचार जे असतात ते वाईट लांडग्याकडे दुर्लक्ष करत नाहीत किंवा वाईट विचारांकडे दुर्लक्ष करत नाहीत किंवा ते अस्तित्वात नाही असेही मानत नाही. इनस्टेड ही बिकम वाईज अँड पॉवरफुल इनफ टू कीप द इव्हिल वुल्फ इन चेक. त्याऐवजी किंवा उलट
पुढे आजोबा नातवाला सांगतात की तो इतका शहाणा आणि सामर्थ्यवान होतो की वाईट लांडग्याला किंवा वाईट विचारांना नियंत्रणात ठेवतो. हाऊ डू आय फीड द गुड वुल्फ? द बॉय आस्क्ड क्वाइटली. मी चांगल्या लांडग्याला अन्न कसे घालू किंवा चांगल्या विचारांना प्रोत्साहन कसे देऊ, असं मुलगा शांतपणे आजोबांना विचारतो. बाय चूजिंग युअर थॉट्स अँड ॲक्शन्स केअरफुली, हिज ग्रँडफादर रिप्लाइड. तुझे विचार किंवा तुझी कृती काळजीपूर्वक निवडून किंवा ती कृती काळजीपूर्वक करून, असं आजोबा नातवाला सांगतात. व्हेन समवन हर्ट यू, यू कॅन चूज टू रिस्पॉन्ड विथ डिग्निटी रॅदर दॅन वेंजन्स. कोणी तुला दुखावले तर तू बदलाऐवजी सन्मानाने प्रतिसाद देण्याचा निर्णय घेऊ शकतोस, असं आजोबा नातवाला सांगतात. व्हेन यू सी समवन सक्सेस, यू कॅन चूज टू फील जॉय रॅदर दॅन एनव्ही. कोणी यशस्वी झाले तर हेव्याऐवजी म्हणजेच लालची भावना, जसं आपण म्हणतो की त्याला जे भेटलं ते मला का नाही भेटलं, तशी भावना न बाळगता त्यामध्ये आनंद मानू शकतोस, असं आजोबा त्याला सांगतात. व्हेन यू मेक अ मिस्टेक, यू कॅन चूज टू लर्न रॅदर दॅन ड्राउन इन गिल्ट. पुढे आजोबा नातवाला सांगतात की तुझ्याकडून जर एखादी चूक झाली तर अपराधीपणात बुडण्याऐवजी त्यातून शिकू शकतोस. यू कॅन चूज टू गिव्ह रॅदर दॅन हॉर्ट. कुणाला मदतीची गरज असेल तर साठवून ठेवण्याऐवजी देण्याचा निर्णय घेऊ शकतोस, असंही आजोबा नातवाला सांगतात. म्हणजेच दुसऱ्याला जेव्हा गरज असते तेव्हा त्याच्या कामी आलं पाहिजे, असं आजोबा त्याला सांगतात. एव्हरी मोमेंट ऑफ एव्हरी डे यू आर चूजिंग विच वुल्फ टू फीड. दररोज प्रत्येक क्षणी तू कोणत्या लांडग्याला अन्न द्यायचे ते ठरवत असतोस किंवा कोणत्या विचारांना प्रोत्साहन द्यायचे हे ठरवत असतोस. द बॉय वॉज क्वाईट फॉर अ लॉंग टाइम वॉचिंग द फायर. पुढे मुलगा बराच वेळ शांत बसून आगीकडे पाहत राहिला. फायनली ही स्पोक, बट ग्रँडफादर, द इव्हिल वुल्फ इज सो लाऊड. शेवटी तो म्हणाला, पण आजोबा, वाईट लांडगा फार मोठ्याने बोलतो. म्हणजेच जे वाईट विचार असतात ते आपल्या मनावर खूप हावी होतात, म्हणजेच आपल्या मनावर प्रभुत्व गाजवतात. हिज व्हॉइस इज सो स्ट्रॉंग, हाऊ कॅन आय इग्नोर हिम. त्याचा आवाज खूप मजबूत असतो, मी त्याकडे दुर्लक्ष कसे करू. म्हणजेच वाईट विचार जे आपल्या मनावर प्रभुत्व गाजवतात त्यांच्याकडे दुर्लक्ष कसं करायचं, असं मुलगा आजोबांना विचारतो. द ओल्ड मॅन स्माइल्ड. यू डोंट इग्नोर हिम, चाइल्ड. बोथ वुल्फ्स नीड टू बी एक्नॉलेज्ड. वृद्ध आजोबा हसले आणि म्हणाले, तू त्याकडे दुर्लक्ष करत नाहीस मुला. दोन्ही लांडग्यांना ओळखणे आवश्यक आहे. म्हणजेच दोन्ही विचार आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे. म्हणजे चांगले विचारही असणे आवश्यक आहे आणि वाईट विचारही असणे आवश्यक आहे, असं आजोबा नातवाला सांगतात. द इव्हिल वुल्फ कॅन टीच यू अबाउट डेंजर, हेल्प यू रेकॉग्नाइज थ्रेट्स अँड प्रोटेक्ट यू व्हेन नेसेसरी. वाईट लांडगा तुला धोका ओळखायला शिकू शकतो किंवा गरज पडल्यास संरक्षणही करू शकतो, असं आजोबा नातवाला सांगतात. म्हणजेच जे वाईट विचार असतात ते आपल्याला अडचणीच्या परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे याचे मार्गही सुचवतात. जे वाईट विचार असतात ते गरज पडल्यास आपलं संरक्षणही करतात. बट ही शुड नेव्हर बी इन कंट्रोल. द गुड वुल्फ मस्ट बी द लीडर. पुढे आजोबा असं सांगतात की पण त्याने कधीही नियंत्रणात राहू नये. चांगला लांडगा नेता असला पाहिजे. म्हणजे जे वाईट विचार असतात त्यांनी आपल्या मनावर नियंत्रण केलं नाही पाहिजे आणि जे चांगले विचार असतात त्यांचं स्थान आपल्या मनामध्ये मुख्य असलं पाहिजे, असं आजोबा नातवाला सांगतात. ही स्टूड अँड लुक डाऊन ॲट हिज ग्रँडसन. आजोबा पुढे उभे राहून नातवाकडे पाहत म्हणाले, टुमारो व्हेन यू सी दॅट बॉय ॲट स्कूल, यू विल हॅव अ चॉईस. उद्या शाळेत तू त्या मुलाला पाहशील तेव्हा तुला एक निवड करावी लागेल. द इव्हिल वुल्फ विल विस्पर प्लॅन्स ऑफ रिव्हेंज अँड फिल युअर माइंड विथ अँगर. वाईट लांडगा सुडाच्या योजना कुजबुजेल आणि तुझ्या मनात राग भरवेल. म्हणजे जे वाईट विचार असतात ते तुला वाईट योजना बनवायला सांगू शकतात किंवा तुझ्या मनामध्ये एक प्रकारचा राग पण निर्माण करू शकतात, असं आजोबा नातवाला सांगतात. द गुड वुल्फ विल सजेस्ट अ डिफरंट पाथ, परहॅप्स स्पीकिंग टू हिम कामली, perhaps simply walking away, perhaps showing kindness even when it's difficult. चांगला लांडगा वेगळा मार्ग सुचवेल. म्हणजेच चांगले विचार असतात ते तुला चांगल्या मार्गाकडे नेतील. चांगला लांडगा किंवा ते चांगले विचार काय काय करू शकतात, असं आजोबांनी पुढे सांगितलेलं आहे. कदाचित शांतपणे बोलणे, कदाचित मान उंच ठेवून निघून जाणे, कदाचित कठीण असतानाही दयाळूपणा दाखवणे. द चॉईस ऑफ विच व्हॉइस टू फॉलो इज युअर अलोन. कोणत्या आवाजाचे ऐकायचे हा निर्णय फक्त तुझाच आहे, असं आजोबा त्याला म्हणतात. कोणत्या विचारांना प्रोत्साहन द्यायचे, वाईट की चांगल्या, हा निर्णय तुझाच आहे, असं आजोबा त्याला सांगतात. द नेक्स्ट डे ॲट स्कूल, द बॉय सॉ हिज टॉर्मेंटर इन द हॉलवे. दुसऱ्या दिवशी शाळेत मुलाला तो त्रास देणारा मुलगा दिसला. द इव्हिल वुल्फ इमिडिएटली बिगॅन ग्राउलिंग इन हिज चेस्ट, फिलिंग हिम विथ अँगर. वाईट लांडगा लगेचच त्याच्या छातीत गुरगुरू लागला, रागाने भरून गेला. म्हणजेच जे वाईट विचार आहेत ते त्याच्या मनावर हेवी होऊ लागले किंवा त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा राग निर्माण करू लागले. बट देन ही रिमेंबर्ड हिज ग्रँडफादर्स वर्ड्स.
पण त्याला आजोबांचे शब्द आठवले. ही टूक अ डीप ब्रीथ अँड चूज टू फीड द गुड वुल्फ इन्स्टेड. त्याने खोल श्वास घेतला आणि चांगल्या लांडग्याला अन्न देण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच चांगल्या विचारांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय त्याने घेतला. ही वॉक्ड पास्ट द बॉय विथ क्वाईट डिग्निटी, neither confronting him nor cowering. तो शांत सन्मानाने त्या मुलाच्या शेजारून निघून गेला, त्याला न भांडता, न घाबरता. And something strange happened. Without the fuel of his anger and reaction, the other boy's power over him simply disappeared. आणि काहीतरी विचित्र घडले. म्हणजेच एखादी छान गोष्ट घडलेली असावी. आजोबांच्या नातवाच्या रागाच्या इंधनाशिवाय आणि प्रतिक्रिया न मिळाल्याने आजोबाच्या नातवावर त्या वाईट मुलाचे जे वर्चस्व होते ते नाहीसे झाले होते. दॅट नाईट द बॉय रिटर्न टू हिज ग्रँडफादर. त्या रात्री तो पुन्हा आजोबांकडे आला. आय अंडरस्टँड नाऊ, ही सेड. आता मला समजले, असं नातू आजोबांना सांगतो. एव्हरी डे आय गेट टू चूज अँड द वुल्फ आय फीड बिकम्स माय फ्युचर. दररोज मला निवड करता येते आणि ज्याला मी अन्न देतो तोच लांडगा माझे भविष्य ठरवतो, असं आजोबांना तो सांगतो. म्हणजेच ज्या विचारांना मी प्रोत्साहन देतो तेच विचार माझं भविष्य ठरवतात, असं तो आजोबांना सांगतो. द ओल्ड चेरोकी नॉडेड, प्राईड शायनिंग इन हिज आईज. वृद्ध चेरोकी आजोबांनी अभिमानाने मान हलवली किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये एक अभिमान दिसत होता. नाऊ यू आर ट्रुली लर्निंग ग्रँडसन, नाऊ यू आर बिकमिंग वाईज. आता तू खऱ्या अर्थाने शिकत आहेस नातवा, असं आजोबा त्याला म्हणतात. आता तू शहाणा होत आहेस, असंही त्याला म्हणतात. आता आपण गोष्टीचं मॉरल म्हणजेच तात्पर्य पाहूया. वी ऑल हॅव बोथ गुड अँड बॅड इम्पल्सेस विदिन अस. आपल्या प्रत्येकाच्या आत चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रवृत्ती असतात. म्हणजेच चांगले आणि वाईट असे दोनही विचार असतात. व्हॉट डिफाईन्स आवर कॅरेक्टर इज नॉट विच इम्पल्सेस एक्झिस्ट, बट विच वन्स वी चूज टू नर्चर. आपले व्यक्तिमत्व कोणत्या प्रवृत्ती अस्तित्वात आहेत यावर नाही, तर आपण कोणत्या प्रवृत्ती वाढवतो यावर ठरते. म्हणजे आपल्यामध्ये सध्या कोणते विचार आहेत हे महत्वाचं नाही, तर आपण कोणत्या विचारांना प्रोत्साहन देतो हे महत्वाचं ठरतं. एव्हरी डिसिजन वी मेक टू रिस्पॉन्ड विथ अँगर ऑर पेशन्स, रिव्हेंज ऑर फॉरगिव्हनेस, जेलसी ऑर जॉय, फीड्स वन वुल्फ ऑर द अदर. राग आणि संयम, सूड की क्षमा, मत्सर की आनंद. आपण घेतलेला प्रत्येक निर्णय एका लांडग्याला अन्न देतो. यापैकी आपण कोणता निर्णय घेऊन कोणत्या विचारांना प्रोत्साहन देतो यावरून आपलं चांगलं किंवा वाईट असं भविष्य ठरतं. वी बिकम व्हॉट वी रिपीटेडली चूज टू बी. आपण वारंवार जसे निवडतो तसेच आपण बनतो. म्हणजेच आपण जर वाईट विचारांना प्रोत्साहन दिले तर तसेच विचार आपल्या मनामध्ये येतात, आणि जर का आपण चांगल्या विचारांना प्रोत्साहन दिले तर चांगलेच विचार आपल्यामध्ये येतात, असं या गोष्टीमधून सांगितलेलं आहे. ते आपल्यावर आहे की आपण कोणत्या विचारांना महत्त्व देतो किंवा कोणत्या गोष्टीला महत्त्व देतो. हे आज आपण या गोष्टीमधून शिकलेलं आहे. वाईट विचारांनी माणूस हिटलर होतो, तर चांगल्या विचारांनी माणूस गांधीजी होतो. तर ते आपल्यावर असतं की आपण कोणत्या विचारांना निवडायचं किंवा कोणत्या व्यक्तीला निवडायचं. धन्यवाद.